जाधव ग्रामपंचायत आमनेपाड्याचे माजी उपसरपंच आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाड्यांच्या वतीने उपसरपंच चषक 2021 मध्ये मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर सामन्याला सुरुवात होते एम डी स्पोर्ट आमनेपाडा विरुद्ध 10-10 स्पोर्ट आमने. टॉस जिंकलाय एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळू शकेल. गणेश विपक्ष देवीदास. आणि पहिल्या षटकाला मात्र सुरुवात केली या ठिकाणी रामकृष्ण काकडे, एक्सप्रेस चॅम्पियनर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातो. या तरी पण एम डी अर्थात मदन दत्तू जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ओम साई आमने लोणाट क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्याचप्रमाणे माजी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रामकृष्ण पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आमने विलेश यांच्या टोकाकडनं इथे मात्र गोलंदाजी साकारतो. अतिशय जबरदस्त वेगवान चेंडू पाहायला मिळतो. या फुटवर्क इथे मात्र दिसून आला नाही. जागेवरनं या ठिकाणी कव्हरच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र पाहायला मिळाला नाही. माझ्या समोर आहेत लोकल बॉय गुणलेखक मिस्टर दिनेश पाटील. आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र ठिकाणी थोडेसे शफल झाले. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळतोय, परंतु पिचिंग मात्र कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली. तेच हेरलं पंच बाला ऐकरे सरांनी. आणि मात्र या ठिकाणी लेग बायच्या रूपाने मात्र या ठिकाणी आपल्याला अवंतर धाव पाहायला मिळते. आणि एका धावेने मात्र या ठिकाणी धाव फलक पुढे जात असताना बिनगडी बाद 4 धावा. संत सुरुवात 10-10 स्पोर्ट आमने संघाची पाहायला मिळते. नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी करत असताना आणि एक महत्वाची सूचना अजून अशी आहे की जर बॅटला चेंडू स्पर्श करून डिक्लेअर झोनमध्ये जर गेला तर स्ट्राईक रोटेट केली जाऊ शकेल. पावरप्ले षटक तुम्ही 2 खेळाडू पाहू शकता की लॉंग ऑफच्या दिशेने, तर दुसरा खेळाडू पाहू शकता आपण वायडिश लॉंग ऑनला आहे अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर. स्फेअरकट खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट पॉईंटला मात्र खेळाडू सज्ज आहे, परंतु चेंडू मात्र निघून जातो या डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. या स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण जर पाहिलं तर ग्लोबल टेनिस क्रिकेट.in अर्थात GTCच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी या स्पर्धेचं चित्रीकरण करण्यात येतोय. तुम्ही कुठल्याही ठिकाणी जाऊन या स्पर्धेचं तुम्ही आपल्या स्मार्टफोनवर आनंद घेऊ शकता. यूट्यूबवर जाऊन तुम्ही फक्त सर्च करा जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाड्याच्या वतीने उपसरपंच चषक 2021. इथे मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू मात्र हलक्यात मात्र चेंडू पुश करतो. मिडॉनला चेंडू उचलतो तोपर्यंत सिंगल धाव. पॉवर प्ले षटक म्हटलं तर कुठेतरी फलंदाजाने एक मोबी असते की तुम्ही मोठे फटके खेळू शकता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी अचूक टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. तर पहिल्या षटकाची समाप्ती अतिशय सफल षटक रामकृष्ण काकडे यांचं पाहायला मिळालं. विकेट त्याला घेता आली नाही, परंतु धावांवर त्यांनी मात्र पूर्णपणे अंकुश लगावलं. फक्त 6 धावा बिनबाद. तर मान्यवरांना थोडीशी या ठिकाणी घाई करणार, दुसऱ्या कार्यक्रमासाठी सुद्धा त्यांना मात्र जायचं आहे, त्यामुळे आपण या व्यासपीठावर शुभ सन्मान करणार आहोत, ज्याने उद्घाटन प्रसंगी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केलं. तुमच्यापर्यंत त्यांच्या भावना या ठिकाणी जाहीर केल्या अशी आमचे युवकांचे प्रेरणादार भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष सन्माननीय श्रीकांत गायकर साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक उपसरपंच मिस्टर योगेश जाधव यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण सन्मान करावा, उबदार माझी शाल, आणि त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंट देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. आणि विनंती असेल की तुम्ही अंतिम सामन्यामध्ये ज्या दिलेली असेल त्यावेळी तुम्ही या ठिकाणी उपस्थित असाल असं मी तुम्हाला पुन्हा एकदा जाहीर आमंत्रण या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करतोय. त्यानंतर पुढील सन्मान करूया. आजचे प्रमुख अतिथी या सन्माननीय दयानंददादा सोरगे यांचे सुपुत्र आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सन्माननीय वीरेंद्रदादा सोरगे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. तर मी सन्माननीय आमचे गुरुनाथ जाधव काका यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय वीरेंद्रदादा सोरगे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. दयानंददादा सोरगे यांचे सुपुत्र आहेत आणि उद्घाटन प्रसंगी आज या स्पर्धेमध्ये ते उपस्थित झाले प्रमुख मान्यवर म्हणून. त्यांचा आपण हा मेगा सन्मान करतोय.
आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर सन्माननीय योगेश दादा पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. DY फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत योगेशदादा पाटील. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो. या शैलेश जाधव यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आता मात्र आपण त्यानंतर चिराटपाडा ग्रामपंचायती माजी सरपंच सन्माननीय प्रशांत मार्के साहेब आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी योगेश जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांना सन्मानित करावं. ग्रामपंचायत चिराटपाडाचे माजी सरपंच प्रशांत मार्के यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेश गुरुनाथ जाधव यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. सर्व उपस्थित मान्यवरांचं मी या ठिकाणी आयोजकाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. आणि वीरेंद्र चोरके त्याचप्रमाणे श्रीकांत गायकर साहेब आमच्याबद्दल रजा घेत आहेत. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. तर ज्यावेळी खेळ या ठिकाणी थांबवण्यात आला होता त्यावेळी पहिल्या षटकामध्ये रामकृष्ण काकडे यांनी 6 धावा खर्च केल्या होत्या. आणि दुसऱ्या षटकाला रोहन इथे मात्र सुरुवात करतोय. अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. जबरदस्त या ठिकाणी चेंडूची फेकी पाहायला मिळते. गुडला स्पॉटवर चेंडूला उचली प्राप्त झाली. जागेवरच इथे मात्र या ठिकाणी मिडऑफला भेट करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. आणि असं वाटतं की आतापर्यंत एकही फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी उपलब्ध मात्र झाली नाही. याचं कारण की गोलंदाजी अतिशय जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळते. या रामकृष्ण काकडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र रोहन सुद्धा मात्र गोलंदाजी साकारतोय. करतो विकेटने पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी एज आणि मात्र चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. तुम्हाला जर प्रतिस्पर्धी संघाला इथे मात्र दडपणामध्ये टाकायचं असेल तर किमान या क्रीडानगरीचं एक वैशिष्ट्य आहे की 4 षटकामध्ये तुम्ही जर 40-45 धाबा जर जोडल्या तर मात्र एक चांगली फायटिंग तुम्ही करू शकता. परंतु आतापर्यंत तसं काही खेळ आतापर्यंत 10-10 स्कोर आमने संघाच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाला नाही. कारण हा संघ नियमितप्रमाणे याच क्रीडानगरीवर सराव करत असतोय. परंतु आपल्या घरच्या खेळपट्टीवर मात्र तसं काही फायदा घेऊ शकले नाही. पंच ऑन करतात की तुम्ही कुठल्याही क्षणी मात्र कुठल्याही गोष्टीची मात्र मागणी करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला पंचाची परवानगी घ्यावी लागेल. इथे मात्र ऑन साईडला मात्र ड्राय केला जातो. अतिशय वेगाने मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतो. या मिडविकेटला होते आणि जवळपास या ठिकाणी चेंडूला जोपर्यंत उचलून फेक करतील तत्पुरती 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. आणि आता मात्र डबल फिगर तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळतो. या बिनगडी बाद 11 धावा. पहिले षटक जबरदस्त या ठिकाणी हाताळलं रामकृष्ण काकडेने. आणि मात्र त्यानंतर आतापर्यंत रोहनने आपल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, काय वेगवान चेंडूची फेकी इथे मात्र पाहायला मिळते. नक्कीच मला याच सत्रामध्ये एक मागील स्पर्धा पाहिली आपण शिवछत्रपती शिवाजी क्रीडानगरीवर बापगावच्या मैदानावर. रोहनने लगभग आपण जर पाहिलं तर भरपूर अंतर कापत त्या स्पर्धेमध्ये सहभाग झाले होते. परंतु त्या ठिकाणी तशा प्रकारे तो गोलंदाजी मात्र करू शकला नाही. परंतु आता मात्र पूर्णपणे फिट आहेत आणि त्याचं मात्र प्रत्यक्ष उदाहरण इथे मात्र त्यांनी आपल्या संघाला देत असताना की मी सुद्धा चांगलं कार्य या संघासाठी करू शकतोय. आणि आतापर्यंत 2 षटकांचा आपण जर खेळ पाहिला तर थोडंसं वर्चस्व पाहायला मिळतो या MD स्पोर्ट आमनेपाडा संघाचं. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ ने मात्र पुढील नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. पवनपुत्र PC विरुद्ध आई गावदेवी सापे. दरम्यान आत्ताच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे सन्माननीय लक्ष्मणजी काकडे आणि चंद्रकांत काकडे
काकांचं शुभ आगमन आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज अनिकेत. आणि एक महत्त्वाची सूचना आहे, आमनेपाडा असेल किंवा आमने असेल, या गावामध्ये जे काही वरिष्ठ काही माणसं असतील या ठिकाणी, आजी माजी सरपंच सदस्य पोलीस पाटील, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, कारण ही स्पर्धा आपली आहे. तर आपल्यास विनंती आहे की आपण या व्यासपीठावर तुम्ही या स्पर्धेचं आनंद घेऊ शकता. सुरेख फटका अतिशय सुंदर इनफिल्डला बीट करतो आणि चेंडू मात्र निघून जाईल. पॉईंटच्या दिशेने अतिशय वेगवान आणि या स्पर्धेतील आणि या सामन्यातील आणि या डावातील हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. सुंदर सॉन्ग डीजे विजय यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं आणि त्यापेक्षा जबरदस्त हा क्लासिकल ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला देवीदासच्या बॅटमधून. हा पहिला चौकार. अनिकेत पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू जर पाहिला तर थोडासा वेगवान होता, त्यामुळे मात्र फलंदाजाला जी संधी हवी होती ती संधी मात्र मिळाली नाही. आणि त्याचमुळे पाहतो की देवीदास बीट होतोय आणि मात्र स्वतःवर थोडंसं निराश आहे की त्या तिकडे हाफ चान्स होती. जर चेंडूने बॅटमध्ये संपर्क कदाचित झाला असता तर मात्र चित्र अजून काही वेगळं पाहायला मिळालं असतं. तर आई गावदेवी सापे संघाचे कर्णधार अक्षय सुतार यांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मी स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र चेंडूचा पाठलाग केला, परंतु टायमिंग मात्र बरोबर साध्य करू शकला नाही. शॉर्ट पॉईंटला खेळाडू सज्ज आहे. चांगला फील आणि चांगली फेकी. धावसंख्या 1ने पुढे जाईल 16 या आकड्यावर. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये एक प्लस पॉईंट आहे 10-10 स्कोर आमने संघासाठी, कारण त्यांनी एकही गडी गमावला नाही. परंतु आता मात्र या दोन्ही फलंदाजांनी भरपूर वेळ खेळपट्टीवर काढलेला आहे. आता मात्र मोठ्या फटक्यांची जणू काही आवश्यकताच आहे, परंतु तसे फटके येतील का हा प्रश्न निर्माण होतोय. पुन्हा एकदा मात्र ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरला खेळाडू सज्ज. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते तशाच प्रकारची मात्र ठिकाणी फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळते. चांगली कॅप्टनशिप इथे मात्र पाहायला मिळते एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाकडून. हल्ल्या सर्व क्रीडा रसिकांचं जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा आणि उपसरपंच योगीदादा जाधव यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा अनिकेत. जबरदस्त फटका. टायमिंगला जवाब गुणेश आहेत त्या ठिकाणी, परंतु चेंडूला पाहतच असतील कारण हा येतोय मॅक्झिमम 6. ये भिवंडी नगरी सारी ही दुमली क्रिकेट या खेळानं. हे भिवंडी नगरी सारी ही दुमली क्रिकेटच्या खेळानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक. हॅलो, शॉट ऑफ द मॉर्निंग असं सुद्धा आपण म्हणू शकतो. दरम्यान या ठिकाणी चिंचोलीचे शिवसेना शाखा प्रमुख आमचे अगदी जवळचे मित्र सन्माननीय संदीपजी मोरे साहेबांचं इथे मात्र या ठिकाणी शुभ आगमन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे खांडवलचे उद्योजक सन्माननीय भागीनाथजी पाटील यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन दिलेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण पैसा आहे तुमचं मी उपसरपंच चषक 2021 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. काय जबरदस्त या ठिकाणी आपला षटकार पाहायला अगदी 4 पॉईंटच्या दिशेने गुणेश पाटील त्या ठिकाणी होते, परंतु त्यांना कुठली संधी उपलब्ध झाली नाही आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्ती झाली नाही. अजून एक चेंडू शिल्लक आहे. जबरदस्त या ठिकाणी या ओव्हरमध्ये फटकेबाजी पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी असं वाटतं की जणू काही कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर हा स्ट्रॉंग झोन आहे देवीदासचं आणि त्याच दिशेने मात्र वारंवार फटके खेळण्याचा प्रयत्न केले. वेलकम संदीपजी मोरे साहेब, आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आमचे खांडवालचे भागीनाथजी पाटील आपलं इथे मात्र शुभ आगमन होतोय. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या सकाळच्या सत्रामध्ये योगेश पाटील माझ्या सौम्यत आहेत, माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ शापूर मिस्टर अमर राऊत यांना सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. तर 3 षटकांची
समाप्ती. एकूण धावसंख्या पाहू शकता बिनकडे बाद 24. वेलकम हार्ड हिटर अक्षय पाटील यांना सुद्धा आपण नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना पाहू शकाल. पीसी संघाच्या अगेन्स्ट जवळपास 8च्या सरासरीने इथे मात्र आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. आणि मित्रांनो, जे आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय त्यासाठी आम्हाला नेटची सुविधा प्राप्त करणारे कपिल नेट, जरीमरी नेट आणि यासाठी मोलाचं सहकार्य रुपेश पाटील, मिलिंद कदम आणि रमेश पाटील यांचं मी हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. कारण मोठी या ठिकाणी आम्हाला त्यांच्याकडनं सौजन्य प्राप्त झालेलं आहे. हे प्रेम आहे या स्पर्धेवर आणि हे प्रेम आहे आमचे उपसरपंच साहेबांवर. स्लॉक षटकार सुरुवात करतोय गोलंदाज संकेत. पहिला चेंडू पाहिला तर फुलर लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी खोदून हा फटका काढला, परंतु मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत रामकृष्ण काकडे. सर्वात अनुभवी खेळाडू एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघाचा विचार केला तर रिटके हड्डी म्हणून त्याच्याकडे पाहायला जातोय. आणि इथे मात्र पहिल्याच चेंडूवर सिंगल धाव पाहायला मिळाली. 25 धावा स्कोर कार्डवर. अजून 5 चेंडूचा खेळ तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आणि या जणू काही 5 चेंडूमध्ये 10 पेक्षा जास्त धावा जोड्या जवळपास 40च्या जर जवळपास हा संघ जर मात्र पोहोचला तर मात्र एक चांगली फायटिंग तुम्हाला या पहिल्याच मॅचमध्ये पाहायला मिळू शकेल. लोअर फुलचा चेंडू ऑन ड्राईव्ह, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगला क्षेत्ररक्षक पाहायला म्हणतोय. चोटी धाव करण्याचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकतोय. फेकी मात्र कुठेतरी मात्र चुकीची पाहायला मिळाली. कलेक्शन पाहायला मिळालं नाही. 2+1 अशा 3 धावा या फटक्यावर पाहायला मिळतात. कारण ज्यावेळी 2 धावा पूर्ण केल्या त्यावेळी तिसऱ्या धावेसाठी जो आपण चेंडू पाहतो तो डिक्लेअर झोनकडे गेला आणि चांगला निर्णय पंच हमदुल्ली सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी धावांसाठी मात्र या ठिकाणी प्रयत्न करतोय टेन स्पोर्ट आमने संघ. कारण सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. 28 धावा स्कोर कार्डवर. पावलांचा वापर, जबरदस्त फटका, परंतु अंतर मात्र मिळू शकला नाही. लॉंग अप आणि लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आणि पुन्हा एकदा आपल्याला दुहेरी धाव या ठिकाणी पाहायला मिळते. आउटफील्ड जर पाहिली दिनेश तर थोडीशी ओलसर आहे. जर ज्यावेळी चेंडू जमिनीच्या साने जातो त्यावेळी त्याची गती थोडीशी स्लो होते आणि जर एखाद्या वेळी जर आकाशात चेंडू जर सेफ लँड झाला तर त्याचा सुद्धा वेग कमी होतोय. त्यामुळे मात्र 40 हा आकडा एक चांगला म्हणू शकतो या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण आपण जर पाहिलं तर काही 3-4 दिवसापूर्वी भरपूर पाऊस झाला आणि त्याचमुळे मात्र पाहतो की थोडासा आपल्याला ओलावा आणि त्यानंतर हिरवगार आपल्याला या ठिकाणी गवत सुद्धा या किडानगिरीवर पाहायला मिळतोय. संकेत ओर द विकेटने पुन्हा एकदा फुलर लाईन डिलिव्हरी, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न ऑन दी ऑफ, परंतु टायमिंग मात्र बरोबर झालं नाही. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतील तत्पुरती पुन्हा एकदा एक धाव इथे मात्र सहजपणे पूर्ण केली. धावसंख्या 31. अजूनही या डावातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत देवीदासने मात्र चांगली फटकेबाजी केलेली आहे, परंतु गणेशला हवी तशी कामगिरी आतापर्यंत करता आली नाही. देवीदासच्या बॅटमध्ये आतापर्यंत 19 धावा पाहायला मिळाल्या. फुलटॉस चेंडू होता, परंतु मात्र या ठिकाणी संधी उचलू शकला नाही. कारण फुलटॉस चेंडू ज्यावेळी असतो त्यावेळी पाहिलं की या चेंडूवर वेग भरपूर जास्त होता. त्याचमुळे पाहतो की टायमिंग तो मात्र बरोबर साध्य करू शकला नाही. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की या आपण नाणेफेकीसाठी पवनपुत्र पिशे विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट सापे. शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, काय जबरदस्त या ठिकाणी आपल्या षटकाची समाप्ती केली संकेतने. लाजवाब आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. तर एकूण बिनगडीबाद 32 धावा आणि हा पहिला सामना जिंकण्यासाठी एम डी स्पोर्ट आमनेपाडा संघाला फक्त आणि फक्त 33 धाब्यांची गरज. तर या धावा कशा रीतीने पूर्ण होतील की टेन स्पोर्ट आमनेपाडा संघ या ठिकाणी मात्र एखादा विक्रम प्रस्थापित करेल. तत्पुरते आपण जाऊया आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. कारण दोन्ही संघाचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. हॅलो. हॅलो हॅलो चेक.
दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टनचं मी या ठिकाणी प्रथमतः हार्दिक स्वागत करतोय. आणि या नाणेफेकीसाठी मी मान्यवर इन्व्हाइट करतोय आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय अशोकजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी दोन संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. वेलकम अक्षय, सापे संघाचे कॅप्टन आहेत, अँड वेलकम आशिष, पिशे संघाचे कॅप्टन आहेत. तर सन्माननीय अशोकजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी करणार. प्रथम तर तुम्हाला नाणं मी दाखवतोय. एका बाजूला आहे सरपंच चषक 2021 आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी कॉल करायचे जय भोलेनाथ क्रिकेट संघ अमनेपडा. 4 षटकांचा सामना. सापे संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. जय भोलेनाथ असं हा कॉल आहे आणि तेच आलेलं आहे. तर टॉस जिंकला आहे आई गावदेवी स्पोर्ट सापे संघाने. मान्यवरांचा आभार. विनंती करतो की पुन्हा एकदा आपण जाऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. अक्षय, ज्या वेळी या क्रीडानगरीवर स्पर्धा होत असतात त्यावेळी तुमचा संघ दाखल होत असतोय, परंतु कुठेतरी अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही ज्यावेळी पोहोचतात त्यावेळी कुठेतरी तुम्हाला निराशा पत्करावी लागते. परंतु तुम्हाला या हंगामाची नव्याने सुरुवात करायची आहे. ही स्पर्धा जर पाहिली तर तुमच्यासाठी स्पर्धा उपलब्ध केलेली आहे सन्माननीय योगेशदादा जाधवने. तर टॉस किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी? खूप इम्पॉर्टंट होता आमच्यासाठी टॉस. आता जेवढे पण टुर्नामेंट खेळलो आम्ही तेवढे टॉस हारलेलो होतो आणि फर्स्ट टाइम टॉस जिंकलेलो आहे, म्हणून खूप आनंद होतो. म्हणजे म्हणू शकतो की ही स्पर्धा कुठेतरी तुझ्यासाठी लकी ठरू शकते. टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय, फलंदाजी की गोलंदाजी? गोलंदाजी. याचं काही पाठीमागचं कारण तू सांगू शकेल? कारण ओलसरसुद्धा आहे मैदानावर थोडंसं. ओलसरपणा आहे नाही, सकाळचं वातावरण आहे, फिल्डिंग करून त्यांना कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. तुमचा पूर्ण संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे, काय काही खेळाडूंची अनुपस्थिती काही नाही, पूर्ण संघ असेल. तर चांगला खेळ तुमच्याकडे आम्हाला पाहायला मिळू शकेल. हो. तर तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस जिंकला आई गावदेवी स्पोर्ट सापे संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय. ओट यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद योगेश दादा. या संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन आपण पार पाडलं. त्यानंतरचा पहिला सामना आजच्या दिवसातला आणि पर्यायानं या संपूर्ण स्पर्धेतला. योगेशजी यांच्या उगवत्या वाणीतून या संपूर्ण स्पर्धेचं धावतं समालोचन आपण ऐकत आहात. दरम्यान ग्रामपंचायत आमनेपडाचे माजी उपसरपंच सन्माननीय महेंद्रजी केणे यांच्या वतीने दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद महेंद्रजी केणे. आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू. खरं तर पहिल्या सत्रामध्ये पहिला सामना आपण पाहिला. टेंटन आमने संघानं फलंदाजी करताना 24 चेंडू आणि तब्बल 32 धावांची लयलूट केली. डू फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट राहिलं, कारण खेळपट्टीमध्ये ओलावा आपल्याला जाणवला. बॅटवर हवा तसा चेंडू काही येत नव्हता आणि फलंदाजांचे जे मनसुबे होते समोरच्या गोलंदाजांच्या चिंद्रा उडवण्याचे, ते मात्र मनसुबे कोणत्या प्रकारे सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. तुर्तास तरी 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील ते आमनेपाडा या संघाला 33 धावा. या स्पर्धेतला आजच्या दिवसातला पहिला विजय जर साकार करायचा असेल आणि उपसरपंच चषक 2021च्या या स्पर्धेतला आपला आव्हान अबाधित ठेवायचं असेल तर या 24 चेंडूतल्या 33 धावांचा यशस्वी पाठलाग करणं अनिवार्य असेल. कारण जो थांबला तो संपला. यावेळेला पराभव कुठपर्यंत पोहोचून देईल हे मात्र माहीत नाही, पण मिळालेला विजय या स्पर्धेतलं आपलं नाव, आपलं अस्तित्व, आपल्या गावाची अस्मिता, आपल्या खेळाची प्रतिभा आणि आपल्या खेळाडूंची प्रतिमा या सगळ्या कायमस्वरूपी जोपासल्या जातील. वळतोय मैदानाकडे 24 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष घेऊन समोर फलंदाजी करण्यासाठी उतरतो तो एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघ. 24 चेंडू आणि 33, जरी कागदावर या धावसंख्या कमी वाटत असल्या, या धावा कमी वाटत असल्या, तरी प्रत्यक्षात खेळताना विजयाचं दडपण असले, पाठलाग करतानाचं एक नैसर्गिक दडपण, या सगळ्या गोष्टींचा सामना बाजूला करावा लागेल आणि आपल्याला विजय मात्र दृष्टिक्षेपात या वेळेला पत्करावा लागेल. टीडी आमने, टेंटेन आमने या संघाकडून प्रथम गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल बॉलर गणेश. मर्यादित क्षेत्ररक्षकांचं पहिलं षटक. ज्याप्रमाणे या सामन्यातल्या पहिल्या डावामध्ये पहिल्या गोलंदाजानं जो अंकुश ठेवला होता, या वेळेला मात्र देवीदासच्या फटक्याची आठवण. लॉफ्टेड कव्हर डाईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आणि या 4 धावांनिशी यलगार होतोय पाठलाग करण्याचा.
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस Thank you, DJ. सिंहासनाधीश महाराष्ट्राला शौर्य, धैर्य, धाडस, साहस, इतिहासाची पराक्रमता, दैदिप्यमानता, प्रखरता, ज्वलंतता आणि आक्रमकता प्रदान करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा गजर. 24 चेंडू 33 धावा, पहिला चेंडू चौकार. आता उरल्या 23 चेंडू आणि जिंकण्याकरता 29 धावांची गरज. असं म्हणतात की मजबूत जागेवर जर तुम्ही प्रहार करायला सुरुवात केली तर समोरची भिस्त कोसळायला आपोआप मदत होत असते. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत या संघानं आणि पाठलाग किती कठीण असेल, धावसंख्या किती कमी असेल याचा विचार, याचा विनिमय आमच्याकडे नसतो. आम्हाला प्रत्येक चेंडूवर संघाचा विजय कसा सोपा करता येईल या दृष्टीने चाललेला खेळ. या वेळेला व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा, अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल ती बिनबाद 5 धावा. पहिला चेंडू वेगवान टाकण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉटवर पडलेला चेंडू उसळी घेतली, बॅट्समनच्या मात्र टप्प्यात आला, त्यावर लॉफ्टेड क्रवर डॉय आपल्याला फटका पाहायला मिळाला. यावेळेला व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, तेजतर्रार गोलंदाजीला कुठेतरी आळा. या वेळेला सुंदर चेंडू, वेगामध्ये बदल पाहायला मिळाला होता, खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न, फलंदाजानं मनसुबे उधळले, मात्र चेंडू डॉट जात नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 2 चेंडू आणि बिनबाद 6 धावा. प्रत्येक चेंडू आणि त्या चेंडूवर निघणारी धाव तुम्हाला तुमच्या समोर उभं केलेलं लक्ष हे तुमच्या अवाक्यात आणणारं ठरणार आहे. आणि क्रिकेट म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेट जरी मैदानावरचा खेळ असला ना तरी त्यावरच्या सगळ्या चाली या बुद्धिबळाच्या पटलासारख्या चालव्या लागतात. कोणता प्यादा कुठे चालवायचा, कुणाला कधी मात द्यायची आणि चेकआउट करण्यासाठी कधी सज्ज राहायचं, या सगळ्यांचं मिश्रण आपल्याला फक्त आणि फक्त क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे. आणि याच क्रिकेटचा एक उत्तम नजराणा माननीय योगेशजी जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणारी उपसरपंच चषक 2021 पर्व पहिला. या वेळेला अप्रतिम फटका, चेंडूला दाखवला आसमान, चेंडू निघून जाईल, 1 बाउंड, सीमा पार, चौकार. फलंदाजी केली. तुमची आक्रमक सुरुवात जर असेल तर आक्रमक सुरुवातीला समोरच्या गोलंदाजांना हतबल कसं करायचं आणि त्या समोरच्या चमूमध्ये नैराश्याचं वातावरण कसं पसरवायचं या सगळ्या चाली आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न, मात्र घोषित क्षेत्रात एका धावेनं समाधान मानावं लागेल. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर, माफ करा, 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर यावेळेला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 1-1, एकावर 1, 11, 11 धावा, बिनबाद 11, 33 धावांचं आव्हान आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आलंय ते आमनेपाडा या संघाला. टीटी आमने संघ ज्यावेळेस प्रथम फलंदाजी करत होता त्यावेळेला पहिला गोलंदाज रामकृष्ण यानं जी टिचून गोलंदाजी केली, केवळ 6 धावा खर्च केल्या गेल्या. पुढे येणाऱ्या 3ही गोलंदाजानं त्याच पावलांवर पाऊल ठेवत आपल्या गोलंदाजीमध्ये या वेळेला सुंदर चेंडू पडल्यानंतर बॅट्समनला वाटलं होतं की उसळी घेईल आणि आपल्याला हवा तसा अपेक्षित बॅटवर येईल. चेंडू खाली राहिला. मी मगापासून म्हणतो की सकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर इट्स मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि त्याचं परिपाक आपल्याला पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी तमाम खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी. लगातार 3 चौकार अथवा लगातार 3 षटकार मारल्यास सन्माननीय अनिलजी पाटील साहेब यांच्याकडून आपल्याला पारितोषिक इथं जाहीर झालेला आहे. या सुवर्ण संधीचा लाभ. खरं तर पारितोषिक रकमेची कधीच पर्वा करत नाही. पारितोषिक तुमच्यासाठी प्रोत्साहन देणारं असतं, पारितोषिक तुमच्यासाठी प्रेरणा देणारं असतं, पारितोषिक तुमच्यामधल्या खेळाला जिवंत करून ते साकार करण्यासाठीची एक मुभा असते. आणि याच पारितोषिकांची लयलूट उपसरपंच चषक 2021च्या माध्यमातून आपण पुढच्या 4ही दिवसांमध्ये पाहणार आहोत. तुर्तास पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमनेपाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 11 धावा. विजयासाठी आता आवश्यक असतील 18 चेंडू आणि 22 धावा. जवळपास 7.33च्या सरासरीनं या धावा तुम्हाला वसूल कराव्या लागतील. अजूनही वेळ गेलेली नाहीये मित्रांनो. क्रिकेटमध्ये असं म्हणतात जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही अथवा शेवटची धाव काढली जात नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल कोणताही भविष्यवेता इथं मात्र वर्तवू शकत नाही. शेवटपर्यंत चिकाटी ठेवायची आहे, शेवटपर्यंत जिद्द ठेवायची आहे, शेवटपर्यंत मी जिंकलोय, मी अजूनही मी पराभूत झालेलो नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. ही गोष्ट तुम्ही वारंवार ज्यावेळी स्वतःला सांगाल ना त्या वेळेला क्रिकेट या खेळामधले अनेक आदर्श व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतील.
आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटला जर आता मिळालेले सुवर्ण क्षण आहेत, सुवर्ण दिवस आहेत, त्या दिवसाचा, त्या व्यासपीठाचा आपण भरपूर फायदा उठवत आहोत आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी छबी या समाजासमोर आणि क्रिकेट विश्वासमोर, क्रीडा विश्वासमोर तितकीच आनंदानं, मला असं वाटतं की तितक्या सामर्थ्यानं आपण उभी करत आहोत. वळूया सामन्याकडे. पहिलं षटक समाप्त झालंय. बिनबाद 11 या धावसंख्येपर्यंत मजल मारलेत या अमनेपाडा संघानं. आणि आता विजयासाठी उपसरपंच चषक सन 2021च्या या पहिल्या दिवसातल्या पहिल्या सामन्यातला विजय जर संपादित करायचा असेल तर पुढच्या 18 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर सत्यवान. यावेळेला मात्र अंदाज घेतला जातोय. मला असं वाटतं की फिरकीपटू आहे, मध्यम गतीचा गोलंदाज आहे. टेनिस क्रिकेटमध्ये एक काळ असा होता, टेनिस क्रिकेटला उभारी यायला सुरुवात झाली आणि द्रुतगतीचे गोलंदाज आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाले. फिरकी कुठेतरी नाहीशी झाली होती, जी लेदर क्रिकेटमध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळायची. पण काळ बदलत गेला. एक ग्लोबल, ज्याला म्हणतो ना, ग्लॅमर आलं टेनिस क्रिकेटला आणि फिरकीचा प्रयोग या टेनिसमध्ये देखील तितकाच यशस्वी झाला. मध्यमगती गोलंदाज असेल, त्यानंतर व्हेरिएशन्स आले. बॅकहँडचा वापर करून पडणारा चेंडू ज्या वेळेला समोरच्या फलंदाजांना खेळता येत नाही, त्यावेळी त्या चेंडूची जादू खऱ्या अर्थानं आपल्याला अनुभवायला मिळाली. वळत आहोत आपण या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद ग्लोबल टेनिस क्रिकेट.in म्हणजे GTC.in या चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबद्वारे देखील घेऊ शकतोय. पहिला चेंडू पुन्हा अपट्रॅकर, या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर जी अपेक्षित दुसरी घेत नाहीये, खेळपट्टी मात्र गोलंदाजांना साथ देते. मी म्हटलं होतं पहिलं षटक जरी महागडं ठरलं असलं तरी हे दुसरं षटक या सामन्याच्या निकालावर परिणाम करणारं ठरणार आहे. कारण जर सत्यवानला या षटकामध्ये समोरच्या फलंदाजांना रोखण्यात यश आलं तर मग मात्र दडपण भोगावं लागेल, स्वीकारावं लागेल. या वेळेला उंचावरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. झेल होतोय का? आणि हा पहिला वेळेला झेल आणि या विकेटचं या दिवसातला पहिला गडी बाद. DJ स्पर्धा भरली गोमानाची, या गो क्रिकेट या खेळाची, या गो क्रिकेट या खेळाची, या गो क्रिकेट या खेळाची. गर्दी जमली प्रेक्षकांची, शोभा वाढवली या स्पर्धेची. शोभा वाढवली या स्पर्धेची, शोभा वाढवली या स्पर्धेची. ये सारे खेळा. नंतर एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू तिथं मात्र आपल्याला तैनात पाहायला मिळतोय. एक मोठा फटका रोशनच्या बॅटमध्ये आपण एक सुंदर चौकार देखील पाहिला होता. त्यानंतर पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद. सत्यवानकडे जी जबाबदारी कर्णधारानं सोपवली आहे, जो संघ आता मात्र दडपणाखाली आपल्याला पहिल्या षटकामध्ये खेळताना पाहायला मिळाला, त्या दडपणातून बाहेर काढण्याचं काम सत्यवानच्या खांद्यावर दिलंय. आणि पहिल्या 2 चेंडूवर कर्णधाराचा विश्वास अगदी नेटानं तो सार्थ ठरवताना आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. रोशनच्या जाण्यानंतर आता जागा भरून काढण्यासाठी येईल तो फलंदाज जयेश. पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल सत्यवान. सत्यवानला असं म्हणतात ना, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या खांद्यावर कसली जबाबदारी आहे, आपल्यासमोर काय ध्येय आहे, निश्चित ध्येयापर्यंत जर योग्य रीतीनं वाटचाल करता आली ना तर तुम्हाला यशाचं गड, यशाचा किल्ला अगदी सहजरित्या तो सर करता येतो आणि तो टप्पा तुम्हाला पार करता येतो. पहिलं षटक बिनबाद 11, दुसऱ्या षटकातले 2 चेंडू समाप्त आणि संघाची अवस्था 1-11. याला म्हणतात क्रिकेट. प्रत्येक चेंडू गणिक, पुढे सरकणाऱ्या क्षणागणिक उत्कंठा शिगेला पोचते, ते नाव क्रिकेट. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, जोरदार प्रहार आणि या वेळेला लॉंगांच्या डोक्यावरून सीमापार षटकार. क्रिकेटच्या मैदानानं हे सारे खेळाडू खेळताना भारी क्रिकेटच्या मैदानानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक थँक्यू सो मच ठेवलाय DJ. उपसरपंच वेगळा या षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू या डावाची सुरुवात गुणेशनं केली होती. पहिल्या चेंडूवर चौकार दिला, त्यानंतर 1 धाव, नंतर खेळलेल्या चेंडूमध्ये लगातार 2 डॉट बॉल त्याला खेळायला लागले. पण त्यानंतर आपल्या वैयक्तिक खेळीतला हा 5वा चेंडू आणि त्यावर एक सणसणीत चपराक दिलेली आहे. मित्रांनो, म्हणतात ना, थोडंसं खचला तरी खचल्यानंतर स्वस्थ बसून आपण संपल्याचा अनुभव स्वतःला करून द्यायचा नसतो. दुनिया तुमचं परीक्षण करायला तयार असते, पण तुम्हाला जर स्वतःचं समीक्षण करता आलं तर मग मात्र तुम्हाला स्वतःला सिद्ध करता येतं. म्हणतात ना, पत्थर पहले खुद को पत्थर करता है, पत्थर पहले खुद को पत्थर करता है, फिर जाकीर तो कारीगर कुछ करता है. म्हणून स्वतःला सिद्ध करा. यावेळेला गुणेश कुठेतरी दडपण आलं होतं, सत्यवान हावी होताना दिसला, पण त्यावेळेला सत्यवानचे मनसुबे उधळताना या षटकातला पुढचा चेंडू, या वेळेला गुडघा घुटना टेकता
तमाशा देख अप्रतिम फटका पाहायला मिळतो. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर षटकार. सन्माननीय अतिथी आदरणीय अनिलजी पाटील साहेब यांनी लगातार 3 षटकारांसाठी जे पारितोषिक जाहीर केलंय त्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला गुणेश पाहायला मिळतोय. माझ्यासोबत स्कोरर दिनेश पाटील सर आहेत. कदाचित हा जो फटका आपण गणेशच्या बॅटमधनं पाहिला तर टेनिस क्रिकेट विश्वाला खऱ्या अर्थानं नवीन ओळख निर्माण करून देणारा कृष्णा सातपुते या फटक्यातून आपल्याला पाहायला मिळाला. हे जे फटके आहेत जे इनोव्हेशन होऊन आले, क्रिएशन होऊन आले आणि गोलंदाजाला मात्र स्वतःच्या विचारचक्रांना बाजूला ठेवणारे फटके फलंदाजाच्या भात्यामधून आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाचा पुढचा चेंडू यावेळेला ट्राय करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागली, चेंडू जाईल घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. प्रयत्न सुंदर होता, निराश झालाय, त्याला माहित होता आपल्या दृष्टीस शेपत आहे, चेंडू द्यायचा आहे पंचांपर्यंत. 1 धाव, 5 चेंडू आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा. या संपूर्ण सामन्याचं ज्यावेळेस मी डावाचं पृथक्करण सांगत होतो दोन्ही षटकांचं, पहिलं षटक बिनबाद 11 धावा, सत्यवाननं षटकाला सुरुवात केली दुसऱ्या वैयक्तिक पहिला चेंडू निर्धाव, इट्स कॉल डॉट बॉल. सेकंड बॉलवर विकेट मिळाली. तिसरा चेंडू गुणेशला स्ट्राईक मिळाली. तिसऱ्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला. लॉंगॉनच्या डोक्यावरून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपल्याला डीप एक्स्ट्रा पॉइंटला आपल्याला पाहायला मिळाला एक षटकार, तो देखील गुणेशच्या बॅटमधनं. 5व्या चेंडूवर लिडिंग एज लागली, बॉल द्यायचा आहे. स्वयंसेवक आपण सज्ज राहायचं आहे. मैदानातून ज्या ज्या डिमांड्स येतील पंचांकडून खेळाडूंकडून त्या त्वरित विनाविलंब पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि 5व्या चेंडूवर लिडिंग एज डिक्लेअर झोनमध्ये तो चेंडू गेला आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. दिनेश सर, पहिलं षटक बिनबाद 11, त्यानंतर ते 2 चेंडू एकबाद 11 आणि पुढच्या 3 चेंडूवर मात्र धावसंख्येला मिळालेली गती आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 1 बाद 24 धावा. विजयासाठी आवश्यक असतील 13 चेंडू आणि 9 धावा. हा चेंडू या वेळेला कोणत्याही प्रकारची घाई नाही, जोखीम पत्करण्याचा प्रयत्न नाही. वेळेस संत गतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू फेकून थ्रो होईल, कलेक्ट केला जाईल. या दरम्यान मात्र 2 धावा धावून पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आमनेपाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा 26 या धावसंख्येवर. 24 चेंडू आणि 33 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावांची लयलूट केली गेली. पहिल्यापासून आक्रमकता आपल्या खेळीमध्ये दाखवली गेली. समोरच्या संघाला दडपणाखाली ठेवलं गेलं, कारण पहिला हल्ला चढवला गणेशवर आणि गणेशवर चढवलेल्या हल्ल्याला सावरायचा प्रयत्न सत्यवानच्या माध्यमातून झाला, पण स्ट्राईकला आला आमनेपाडा संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि मग मात्र स्वतःच्या संघाला विजयाच्या स्थितीवर नेऊन उभं राहण्याचं कार्य या माध्यमातून गुणेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येईल तो आमने या संघाकडून बॉलर गोरख. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 7 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं. यावेळेला फिरकीपटू आहे, लेग स्पिन करतो, अप्रतिम फटका आपल्याला या वेळेला गचाळ क्षेत्ररक्षण, चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. चार धावांनिशी आमनेपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 बाद 30. आता जिंकण्याकरता 11 चेंडू आणि 3 धावांची गरज. काय सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते गुणेश नावाच्या फलंदाच्या बॅटमधनं. या वेळेला फ्लाईट करण्याचा प्रयत्न होता अलॉंग दी कार्पेट, चेंडू निघून जाईल आणि दुष्काळात 13वा महिना कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण मागच्या 2ही चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं. तुम्ही पराभूत झालात ना तर खेळामध्ये पराभूत व्हा. मनाने जर पराभूत झालात तर साक्षात ब्रह्मदेव देखील तुमचा विजय साकारू शकत नाही. आणि या वेळेला जी देहयष्टी, ज्याला तुम्ही शुद्ध मराठी भाषेमध्ये बॉडी लँग्वेज म्हणता, ती बॉडी लँग्वेज स्वतःला पराभूत करणारी आपल्याला आमने संघाकडून पाहायला मिळते. स्कोर्स नाव द लेवल. या वेळेला लेग स्पिनचा नजराणा पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला, फलंदाज वेट अँड वॉचच्या भूमिकेत होता. डिक्लेअर झोन मध्ये कदाचित जर हा फुल फेजचा ग्राउंड असता तर हा फटका खेळायला त्याला देखील मजा आली असती. असो, तुर्तास निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 32, 3वर 2, 32 धावा. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इनोव्हेशन क्रिकेट मधला आपल्याला पाहायला मिळतं. मी म्हटलं होतं की
जर तुम्ही सेम लेंथवर सेम लाईनवर जर बॉलिंग करत असाल तर फलंदाजाला आमंत्रित करताय, त्याला म्हणतो ना आपण लालच देणं, एक आमिष दाखवणं, आणि त्या आमिषाला बळी पडला. बॅक टू बॅक 2 डॉट्स बॉल आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला पुढे खेळण्याचा प्रयत्न लॉंग दी कार्पेट, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, मात्र या एका धावेनं योगेशजी जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या या पंचक्रोशीचा मान सन्मान आणि अभिमान असणाऱ्या उपसरपंच चषक 2021 पर्व पहिले दिवस पहिला, आणि या पहिल्या दिवसातला पहिला विजय